शुक्रवारी 28 जूनला अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला। विरोधकांनी या अर्थसंकल्पावर निवडणुकीचा जुमला म्हणून शिक्का मारला। कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पण अर्थसंकल्पावर टीका केली। अर्थसंकल्पात ज्या तरतुदी केल्या आहेत त्या विधानसभा डोळ्यासमोर ठेवून केल्या असल्याचं त्यांनी म्हटलं। अर्थसंकल्प फुटला। काल अर्थसंकल्प मांडला, पण त्याच्या आदल्या दिवशीच्या वृत्तांताचा काय काय होणार आहे या संबंधीची माहिती आली। मला इथल्या वृत्तांताचं माहिती नाही, पण मुंबईच्या पेपरमध्ये मुलींच्यासाठी शिक्षण मोफत हे आधी छापून आलं होतं। याशिवाय महिलांना प्रति दिवशी इतकी रक्कम दिली जाईल हे छापून आलं होतं। वाढीच्या प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये दिले जातील हे छापून आलं होतं। अशा अनेक गोष्टी विधान भवनात तो मांडण्याच्या पूर्वीच बाहेर आल्या होत्या। याचा अर्थ स्वच्छ असा आहे की एक तर अर्थसंकल्पाचं त्याची गुप्तता जी ठेवायची असते ती त्या ठिकाणी ठेवली गेलेली नाही। आणि दुसरी गोष्ट आपण अर्थसंकल्प बघितल्याच्या नंतर ज्या गोष्टी प्रत्यक्ष कृतीत येणार नाहीत, येण्याच्यासाठी पुरेशी तरतूद नाही, अशा गोष्टींची मांडणी त्या ठिकाणी केलेली आहे। अशा गोष्टींची मांडणी त्या ठिकाणी केली। सवन अर्थसंकल्प 3 महिन्यांनी होणारी विधानसभेची निवडणूक रस्त्यामध्ये ठेवून मांडलेला आहे। ज्या तरतुदी केल्या त्या तरतुदी लोकांच्या पर्यंत पोचायला कित्येक महिने लागतील, कारण तरतूद करायची कमी रकमेची आणि प्रत्यक्ष सुचवायचं की अधिक रक्कम दिली जाईल। म्हणजे तुम्ही एकंदर जमा, एकंदर महसुली तूट आणि एकंदर लागणारी आवश्यकता या 3 गोष्टींचे आकडे बघितले तर आवश्यकतेच्या पेक्षा कितीतरी कमी रकमेची उपलब्धता आहे। आणि म्हणून एका दृष्टीनं हा अर्थसंकल्प लोकांना एक काहीतरी भयंकर करतो असं दाखवणार आहे। पण माझी खात्री आहे की लोकांचा विश्वास त्याच्यावर बसणार नाही। आणि 2 की जरी विधानसभेच्या निवडणुका नजरेसोबत ठेवून हे आलं असेल तरी प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी कितपत होईल याची शंका माझ्यासारख्याला आहे।